आजच्या बैठकीमध्ये आपले राज्याचे फायनान्स राज्यमंत्री श्री आशिष जयस्वाल, आपले खासदार बर्वेजी, आमदार चरणसिंग ठाकूरजी, माजी गृहमंत्री अनिल देशमुखजी, आमचे डिव्हिजनल कमिशनर, कलेक्टर, SP, पेसोचे अधिकारी, डीचचे अधिकारी आणि छोट्या या ठिकाणी सर्वच अधिकारी उपस्थित होते। या बैठकीमध्ये काल जो SBL एनर्जी लिमिटेडमध्ये डिटोनेटर असेंब्ली प्लांटमध्ये जो स्फोट झाला, त्या स्फोटामध्ये 19 लोक मृत आहे आणि 23 इंज्युर्ड आहे। 23 पैकी जवळपास 13 लोकांची हालत हे फारच खराब आहे आणि काही 70% काही 80% भाजल्यामुळं त्यांची परिस्थिती काही फार चांगली नाही आहे आणि त्यामुळं या महाराष्ट्रातली, विदर्भातली ही मोठी या ठिकाणी आपत्ती आहे। आज बैठकीमध्ये या ठिकाणी 4-5 विषयावर निर्णय घेण्यात आला। एक तर पेसोचे जे अधिकारी आहेत, केंद्र सरकारचे, डीचचे अधिकारी आहेत आणि लेबर कमिशनरचे लोक आहेत, यांना यांची जबाबदारी फेस केली पाहिजे आणि यांची जबाबदारी फेस करून एखाद्या वेळी यांनी जे त्या ठिकाणी मागच्या वर्षभरात 2 वर्षामध्ये जे काही इन्स्पेक्शन करायला पाहिजे, जे काही सेफ्टी मेजर्स घ्यायला पाहिजे, जे काही अधिकारी म्हणून डिपार्टमेंट म्हणून काम करायला पाहिजे ते केलं नाही आहे। त्यामुळं आमच्या विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि SP याची जबाबदारी फेस करतील आणि गरज पडली यांच्यावरही त्या ठिकाणी त्या गुन्ह्यामध्ये यांना समाविष्ट करता येईल का, जो गुन्हा दाखल केला आहे याचाही विचार या ठिकाणी आमच्या सर्व आमदार खासदारांनी मागणी केली आहे की हाही विचार झाला पाहिजे की पेसोचे, डीचचे आणि लेबर कमिशनरचे अधिकारी ज्यांची जबाबदारी फेस करून त्यांनाही या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये घेतलं पाहिजे, अशी या ठिकाणी मागणी आली आहे। त्याबद्दलचा सूचना आम्ही दिलेल्या आहेत। माननीय केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांच्याशी आमची चर्चा झाली। या चर्चेमध्ये आतापर्यंत नागपूरमध्ये जे 3, 4, 5 अपघात झाले एक्सप्लोजनमध्ये, त्यामध्ये जवळपास 44 मृत आहे, 48 जखमीत लोक आहेत आता या वर्षभरात आणि वारंवार या घटना होत आहेत। त्यामुळं नेमक्या काय काय त्या ठिकाणी पूर्ण अहवाल, या घटनेचा अहवाल, यापूर्वी झालेल्या 4 घटनेचा अहवाल केंद्र सरकारकडे कमिशनरनी पाठवायचा आहे आणि कमिशनरकडून हा अहवाल कमिशनरकडनं हा अहवाल केंद्र सरकारला गेल्यावर आणि यानंतर कायद्यामध्ये काहीतरी अजून त्या ठिकाणी मजबूत सुधारणा, जेणेकरून या ठिकाणी अशा घटना होणार नाही याकरता एक दुसरी चौकशीचा रिपोर्ट या ठिकाणी आमच्या कमिशनर पाठवणार आहे, ज्यावर केंद्र सरकार या ठिकाणी याची ॲक्शन घेणार आहे। याचाही निर्णय झाला। माननीय पियुष गोयल साहेबांनी याबद्दल पुढाकार घेतला आणि या ठिकाणी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। जोपर्यंत आता हे कंपनी बंद राहणार आहे तोपर्यंत कामगारांना पगार देण्याच्या त्या ठिकाणी मॅनेजमेंटनं मान्य केलं आहे। कामगारांची जेव्हा कंपनी चालू करायची असेल तेव्हा या सर्व कामगारांना त्या लेवलचं स्किल डेव्हलप करून, कारण काही लोकांना स्किल डेव्हलपमेंट झालंच नव्हतं, त्यामुळे हा मोठा गंभीर त्या ठिकाणी गुन्हा आहे। अनेक गुन्हे याच्यामध्ये आहेत, पण यामध्ये यानंतर कंपनी चालू करताना स्किल असल्याशिवाय, त्याचं सर्टिफिकेट असल्याशिवाय कुणाला त्या ठिकाणी कामगार करू नये। याच कामगारांना हाय स्किल करून त्यांना कामावर घ्यायचं आहे। आमच्या सुनीता गावंडेजी या बैठकीला होत्या। खरं तर त्यांनी या ठिकाणी हा मुद्दा मांडला आणि महत्त्वाचं, या जिल्ह्यातल्या जेवढ्या स्मॉल स्केल आहे आणि हाय स्केल इंडस्ट्री आहे आणि त्या ठिकाणी मीडियम स्केल इंडस्ट्री आहे, त्यांच्या इंडस्ट्रीसुद्धा जिल्हा उद्योग केंद्राकडनं या इंडस्ट्रीचं ऑडिट करण्यात येईल आणि या जिल्ह्यातल्या संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये हाय स्किल्ड जसं काम आहे त्या पद्धतीचा स्किल्ड व्यक्ती कामाला आहे की नाही याचाही त्या ठिकाणी पूर्ण तपास हे कलेक्टर आणि SP करणार आहे। त्यांना आता आम्ही डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपत्ती व्यवस्थापनामध्ये आम्ही त्यांना अधिकार देणार आहे। त्यामुळे हे अधिकार कलेक्टरला प्राप्त झाल्यावर कलेक्टर हाय स्किल, सेमी स्किल्ड आणि या ठिकाणी अनस्किल्ड लेबरचाही त्या ठिकाणी आढावा घेणार आहे आणि तिन्ही स्मॉल स्केल, हाय स्केल आणि मीडियम स्केल कंपन्यांनाही या जिल्ह्यातल्या सर्व कंपन्यांना चेक करणार आहे, याचाही विचार आम्ही केला आहे। या फॅमिली ज्या आता त्या ठिकाणी कॅज्युअल्टी झालेल्या आहेत, जे मृत पावलेले आहेत,
त्यांना कंपनीकडनं 75 लाख रुपये आणि सरकारकडनं 5 लाख रुपये, केंद्र सरकारकडनं 2 लाख रुपये, असं जवळपास 82 लाख रुपये या कंपनीच्या ज्या ॲक्सिडेंटमधल्या मृतांना मिळणार आहेत आणि याचे चेक आता कंपनी जमा करणार आहे। आणि हे पैसे आमचा विचार आम्ही केला आहे की त्यांचे मुलं आणि त्यांचे पती, म्हणजे महिला गेली असेल तर पती आणि मुलं, आणि माणूस गेला असेल त्यांची पत्नी आणि मुलं, असं जॉईंट अकाउंट तयार करून त्यांच्या खात्यात टाकणार आहे, जेणेकरून ते मुलं संज्ञान होतपर्यंत या पैशाला कुणाला हात लावता येणार नाही। त्या मुलांच्या पुढच्या भविष्याकरता या ठिकाणी 82 लाख रुपये याची आम्ही या ठिकाणी देण्याचा आता निर्णय झाला आहे। आणि सोबतच या ठिकाणी जे जखमी होतील, म्हणजे आता मृत्यूतून जे बाहेर निघतील, त्यांना 25 लाख रुपये त्यांच्या या ठिकाणी आम्ही देणार आहोत। आणि याच्यासोबतच रिहॅबिलिटेशन पॅकेज, म्हणजे पुढच्या काळात जे इंज्युअर झालेले लोक, जसं बाकी कंपन्यामध्ये आता ॲक्सिडेंट झाले होते तेव्हा 44 लोक असे आहेत जे इंज्युअर झाले, हात गेला आहे, पाय गेला आहे, त्यांचं रिहॅबिलिटेशन काय याचं एक पॅकेजही सुद्धा या ठिकाणी तयार होणार आहे। ते फर्दर रिहॅबिलिटेशन पॅकेजही आपण या ठिकाणी तयार करणार आहोत। या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंट करता एक मोठी SOP, मी आता गिरीश महाजन साहेबांशी बोललो, ते डिझास्टर मॅनेजमेंट मंत्री आहे, त्यांची SOP या ठिकाणी तयार करण्याचा विचार या ठिकाणी केला आहे। एकंदरीत संपूर्ण जवळपास 1-1.5 तास चर्चा करून आम्ही या घटनेच्या जे काही आता दुर्दैवी घटना आहे, पण सरकारकडून आणि मॅनेजमेंटकडनं जास्तीत जास्त या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे। स्फोट कशामुळे झाला, प्राथमिक तपासात काय अहवालात काय मिळालं? जे मृत पावले आहेत त्यांना 75 लाख, म्हणजे उद्या जर काही अजून कोणी मृत झालं त्यांना 75 लाख देण्याचा निर्णय घेतला आहे। आणि आपण जे म्हटलं ही घटना कशामुळे झाली आहे याचा प्रायमरी रिपोर्ट आलेला आहे, महिनाभरात पूर्ण रिपोर्ट येईल। पण त्या ठिकाणी हा रिपोर्ट खरं तर आज जो दिसतोय तो निष्काळजीपणामुळे आहे। प्रायमरी रिपोर्टमध्ये हा रिपोर्ट, म्हणजे प्रायमरी रिपोर्टमध्ये ही घटना केवळ निष्काळजीपणामुळे झालेली आहे। सेफ्टी मेजर आणि त्या ठिकाणी इंडस्ट्री म्हणून जे काही त्या ठिकाणी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे त्या घेतल्या गेल्या नाही आहे। पहिल्या टप्प्यात ही आता आलेला आहे, पण याची इन्क्वायरी आम्ही पूर्ण करणार आहे। डीची जबाबदारी काय, त्या ठिकाणी पेसोची जबाबदारी काय होती, त्यानंतर लेबर कमिशनची जबाबदारी काय होती, या सर्व जबाबदाऱ्या फेस करणार आहोत। आणि महिनाभराच्या आतमध्ये याचा संपूर्ण रिपोर्ट आम्ही देणार आहोत। गरज पडली तर जे जे याच्यात दोषी आहेत त्या सर्वांना गुन्हेगार आम्ही करणार आहोत। DNA चाचणीची प्रोसेस सुरू आहे आणि आज संध्याकाळपर्यंत सर्व बॉडी आम्ही त्यांच्या नातेवाईकाला देण्याचा प्रयत्न करतो आहे। आणि आज संध्याकाळपर्यंत त्या कंपनीचा जी मदत आहे ती येणार आहे। निश्चितपणे या ठिकाणी आम्ही त्या बॉडीज त्यांच्या परिवाराला देण्याचा निर्णय करतो आहे। 75 लाख रुपये जे देणार पेशो आणि डीजच्या अहवालात तेच आरोपी आहे, त्यांच्या चुका आहे। एकतर इंडस्ट्री दोषी असतासोबत पेसोने जी जबाबदारी, थांबा एक मिनिट, तुम्ही बोलताय मला बोलू द्या, उत्तर घ्या पहिले मग नंतर पुढचं। की पहिलं तर एक आहे की जो प्रायमरी रिपोर्ट आहे, मी आताच सांगितलं आहे की प्रायमरी रिपोर्टमध्ये पेसोने जेवढा इन्स्पेक्शन करायला पाहिजे, मग इन्स्पेक्शन नोट टाकली तर पेसोने इन्स्पेक्शन नोटप्रमाणे त्या कंपनीने काम केलं की नाही केलं ही पेसोची जबाबदारी आहे। डीजची जबाबदारी आहे, डीजच्या इन्स्पेक्शनमध्ये जे काही त्यांना आढळलं ते त्या कंपनीने फॉलो केलं की नाही केलं हे डीजची जबाबदारी आहे। त्यानंतर कामगार लेबर कमिशनची जबाबदारी आहे की 750चे लेबरचे जर समजा त्यांच्याकडे परवानगी असेल तर 1200 लेबर कसे काम करत होते याची लेबर कमिशनची जबाबदारी आहे। त्यामुळं सर्वच जबाबदारी या ठिकाणी स्वीकार करणार आहोत। आणि मी आधीच सांगितलं यामध्ये दोषी निघणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये घेण्याबद्दलचा विचार आम्ही करणार आहोत। जे 75 लाख देणार आहोत आपण, या पुढे पण अशा काही घटना घडतील त्यांच्यासाठी असं आहे की आता या घटनाची त्या घटनाही जोडता येत नाही। त्या केसमध्ये खरं तर कोणत्या प्रकारचा एक्सक्लुजन आहे, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची घटना आहे, असं कोणत्याही घटनेला जोडता येत नाही। पण आपण घटनेमध्ये जे गेले त्यांना पण मदत, मी वारंवार सांगतो आपण विषय डायव्हर्ट करू नका, या घटनेबद्दल बोलतो आहे। त्या कंपनीची बॅलन्स शीट कशी याच्यावरही अवलंबून असतं, एखाद्याची बॅलन्स शीटच नाही आहे
आणि त्याला त्या ठिकाणी मदत मागणे काही योग्य होणार नाही. त्यामुळे विषय डायव्हर्ट करण्यात काही तसा अर्थ सर, नाही. हिंदी में देखिए, ऐतिहासिक आहे का? कारण आता तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांना जी जबाबदारी निश्चित करता, आतापर्यंत याच गोष्टीची कमी राहत होती. हीच गोष्ट कमी राहायची, याचाच फायदा उचलायचे. सरकारी अधिकाऱ्यावर, पेसोच्या अधिकाऱ्यावर, त्यानंतर लेबर कमिशनर आणि आमचे डीचचे अधिकारी हे जर दोषी आहेत तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याचा विचार सरकार करेल. कारण या अधिकाऱ्यांच्या काय काय चुका आहेत, आमचे कमिशनर, कलेक्टर आणि SP यांची टीम ती आयडेंटिफाय करणार आहे. आणि काय चुका आहे त्या चुकावर त्यांनी शेवटी हा मनुष्यवध आहे एक प्रकारचा, आणि मनुष्यवधामध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली जे आहेत त्या सर्वांचा त्या ठिकाणी जबाबदार त्यांना पकडलं पाहिजे. का पकडू नये? सरकारी अधिकारी आणि त्यांनी जर चूक केली असेल तर का त्यांना जबाबदार पकडू नये? आणि त्यामुळं त्यांची जबाबदारी सीज केली पाहिजे. ही जबाबदारी या ठिकाणी आम्ही करतो आहे. आज यहाँ पर जो नागपुर में घटना हुई है, नागपुर में जो SBL एनर्जी लिमिटेड में कल जो वहाँ एक्सप्लोजन हुआ है, स्फोट हुआ है, जिसमें 19 लोगों की जान गई है. वहाँ पर 23 लोग इंजर्ड हैं और 23 में बहुत 13-14 लोगों की हालत बहुत ख़राब है, जो वहाँ पर एकदम सीरियस है. तो इसमें हमने सारे हमारे जो हमारे मिनिस्टर है आशीष जायसवाल, वहाँ हमारे MP ये वहाँ पर जो बर्वे जी है, हमारे MLA चरण सिंह ठाकुर जी है, पूर्व MLA वहाँ के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख जी, हमारी सुनीता गावंडे जी और सारे डिविजनल कमिश्नर, सारे आला ऑफिसर थे. सभी पेशों के ऑफिसर, सब हायर ऑफिसर इस बैठक में थे. इस बैठक में हमने 4-6 निर्णय लिए हैं कि पेशो, डीश और लेबर कमिश्नर के ऑफिसर्स इस इंक्वायरी में अगर दोषी पकड़े जाते हैं, उनके ऊपर भी जैसा कंपनी पे हमने गुना दाखिल किया है, कंपनी के मैनेजमेंट पे किया है, कंपनी के ओनर पे किया है, उसी प्रकार से ये सरकारी अधिकारी जो है इनकी अगर गलती है तो वो भी गुने के भागीदार होंगे. ऐसा हमने चर्चा की है. हमने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल जी से चर्चा की है, उनको सारा ब्रीफ किया है. पीयूष जी ने कहा है कि डिविजनल कमिश्नर के माध्यम से अभी तक जो घटनाएं हुई नागपुर में, इसका रिपोर्ट बनाया जाए और ये घटना का पूरा जायजा बनाकर भेजा जाए. उसके बाद और इस कायदे में क्या क्या पेशों की अधिकारी गलती हो रही है, सेफ्टी मेजर में क्या गलतियां हो रही है, हाई क्वालिफाइड स्टाफ क्यों नहीं रखा गया, इसके लिए जो सरकार ने कुछ SOP बनानी ज़रूरत है. स्टैंडर्ड ऑपरेटिंग मोड में जाना जरूरी है, वो अभी उनके पास नहीं है. तो उसके लिए माननीय पीयूष जी ने कहा है कि आप भेजिए, केंद्र सरकार पूरी उसकी केयर लेगा और केंद्र सरकार पूरी कार्रवाई करेंगे, ऐसा माननीय पीयूष जी ने कहा है. यहाँ पर उन्होंने कहा है कंपनी ने कि जब तक ये कंपनी बंद रहेगी तब तक वहाँ के कामगारों को उनका पेमेंट मिलेगा, चाहे 2 महीने रहे चाहे 3 महीने लगे. उसके बाद जब कंपनी चालू होगी, उसके बाद जब सारे कर्मचारियों को हाई स्किल डेवलपमेंट करके जो लेवल के कर्मचारी है, सेमी स्किल है, उनको अलग प्रशिक्षण होगा, हाई स्किल को अलग ट्रेनिंग दी जाएगी और जो अनस्किल है उनकी अलग ट्रेनिंग हो जाएगी. सारे सेफ्टी मेजर यूज करके ही वहाँ पर आगे जब तक जिलाधिकारी और SP पूरा इंस्पेक्शन नहीं करेंगे तब तक कंपनी चालू नहीं होगी. ये भी निर्णय लिया है. हमने जो मृत परिवार है उनके परिवार को, उनके बच्चे जो है, उनके घर के लोग हैं, इनको 75 लाख की FD कंपनी के थ्रू की जाएगी. 5 लाख रुपए केंद्र राज्य सरकार ने दिए हैं और 2 लाख माननीय मोदी जी ने केंद्र सरकार ने दिए हैं. तो ये 82 लाख रुपए इस परिवार को डिपॉजिट हो जाएगा. और जो इंजर्ड को 25 लाख रुपए कंपनी के माध्यम से मिलेंगे, वो भी डिपॉजिट होंगे. और ये उसके बाद ये जो फैमिली जो अफेक्टेड हुई है उनका रिहेबिलिटेशन पैकेज, उनके बच्चों की पढ़ाई क्या होगी, उनके आगे उनके परिवार का क्या होगा, इसके लिए कमिश्नर एक रिहेबिलिटेशन प्लान तैयार करेंगे. ये घटना का और इसके पहले जो एक्सप्लोजन में घटना हुई है, 44 लोग गंभीर जख्मी हुए थे, उनके परिवार अभी भी सेटल नहीं हुए हैं. वो पुराने घटना के भी 44 परिवार और ये घटना के जो परिवार बचेंगे उनके लिए भी ये योजना बनेगी. यहाँ पर डिजास्टर मैनेजमेंट में राज्य सरकार कलेक्टर को यहाँ पर एक SOP देंगी, जिस SOP के आधार पे नागपुर जिले के सारे एक्सप्लोजिव कंपनियाँ जो बारूद बनाती वो कंपनियाँ और जिला उद्योग केंद्र के पास जो कंपनियाँ रजिस्टर है, वहाँ पर यहाँ पर जो हेवी इंडस्ट्रीज है, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज है, मीडियम स्केल इंडस्ट्री है, इनके लिए एक उनका भी सारा ऑडिट करेंगे. नागपुर जिले के सारे इंडस्ट्री का ऑडिट करेंगे
नागपुर जिले में जहाँ पे एक्सीडेंट होने वाली कंपनियां हैं उनके जो लेबर्स है ये सारे स्किल्ड है क्या नहीं, उन्होंने स्किल डेवलपमेंट किया है क्या नहीं, उन्होंने उनको जो कैटेगरी दी है वो सेमी स्किल, हाई स्किल और अनस्किल की जो कैटेगरी है उसमें वही काम कर रहे हैं या जितने लोग काम कर रहे हैं उतने वहाँ पर है क्या नहीं। ये सारे नागपुर जिले की सारे इंडस्ट्री सभी एमएसएमई की रहे, चाहे सेमी वाली इंडस्ट्री रहे, चाहे हाई स्किल इंडस्ट्री रहे, सबका ही हम ऑडिट करेंगे। नागपुर जिले की कोई कंपनी, चाहे मिहान रहे चाहे एमआईडीसी रहे, सारे कंपनियों का ऑडिट करने का निर्णय इस बैठक में लिया है। डायरेक्टर को कुछ अरेस्ट वगैरह किया गया है क्या अभी तक? अभी 11 लोगों को, शायद 10 से 11 लोगों को शायद एसपी ने अरेस्ट किया है। उनके ओनर्स अभी नहीं मिले हैं, लेकिन जिन जिन की आरोपी है सबको अरेस्ट पुलिस करेगी। सर, पुनर्वसन की जो नीति जो लागू कब तक होगा? ये कमिश्नर, डिविजनल कमिश्नर उसके लिए प्लान बनाएंगे कि उनका कितना अपंग हुए हैं, उनके परिवार को वो पाल रहे या नहीं रहे, पाल सकते या नहीं सकते, उसके हर आधार पे हर फॅमिली का अलग अलग पॅकेज बनेगा। सर, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी या समितीला काही विशेष अधिकार देणार? विशेष अधिकार देण्याकरता आत्ता आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन साहेबांशी बोललो आहे, ते कलेक्टरला पॉवर डेलिगेट करताय। ठीक आहे.